भारतीय क्रिकेट संघ आशिया कप 2025 स्पर्धेतील आजचा पहिला सामना खेळण्यासाठी भारतीय टीम ही सज्ज झाली आहे। या सामन्यात टीम इंडिया समोर यूएईचं आव्हान आहे। दोन्ही संघांचा हा मोहिमेतील पहिला सामना आहे। दोन्ही संघांचा हा मोहिमेतील पहिला सामना असून सूर्यकुमार यादव याचा कर्णधार आहे। आशिया कप 2025 स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे। या स्पर्धेत पाकिस्तान आपला पहिला सामना 12 सप्टेंबरला खेळणार आहे। त्यापूर्वीच पाकिस्तान टीमला मोठा झटका बसलाय। पाकिस्तानमधील 31 वर्षीय वेगवान गोलंदाज उस्मान शिनवारी यानं तडकाफडकी क्रिकेटला अलविदा केलाय। भारत आज पहिल्या सामन्यात यूएई संघाचा सामना करेल। यानंतर भारतीय संघ रविवारी 14 सप्टेंबर रोजी पाकिस्तानशी सामना खेळेल। या सामन्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत। स्पर्धेच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत सूर्यकुमार यादव म्हणालाय की मैदानावर आक्रमकता नेहमीच असते आणि जिंकणं खूप महत्त्वाचं आहे। तर तुम्हाला जिंकायचं असेल तर आक्रमकतेशिवाय काम करता येत नाही। भारतीय संघातील वातावरण सकारात्मक आहे आणि खेळाडूंनी कठोर तयारी केली आहे। आशिया कपमधील सर्वोत्तम संघाविरुद्ध खेळणं हे एक मोठं आव्हान असेल असं सूर्यकुमार यादव म्हणाला। इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात एकदिवसीय मालिकेनंतर 3 सामन्यांची टी20 मालिका खेळवण्यात येणार आहे। या मालिकेला 10 सप्टेंबरपासून सुरुवात होईल। इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी 24 तासांआधीच प्लेइंग 11ची घोषणा करण्यात आली आहे। हॅरी ब्रूक इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे तर जोस बटलरवर याच्या विकेटकीपर आणि ओपनिंग अशी दुहेरी जबाबदारी असेल। माजी भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिकनं महेंद्रसिंग धोनीबाबत एक धक्कादायक विधान केलंय जे आता चर्चेत आलंय। धोनीमुळे मला सरडासारखा रंग बदलावा लागला। मी टीम इंडियामध्ये पदार्पणानंतर वेगवेगळ्या भूमिका शोधत होतो असं कार्तिक म्हणालाय। भारतानं आशिया कप महिला हॉकी स्पर्धेत सोमवारी विजय मिळवला। नवनीत कौर आणि मुमताज खान यांच्या हॅट्रिकमुळे सिंगापूरवर विजय मिळवला। या विजयासह भारतानं सुपर 4 फेरीत प्रवेश केलाय। 7 फेब्रुवारी 2026 पासून टी20 विश्वचषक सुरू होऊ शकतो। पुढील टी20 विश्वचषक गतविजेता भारत आणि श्रीलंका यांच्यात आयोजित केला जाईल तर अंतिम सामना 8 मार्च रोजी अहमदाबादमध्ये होण्याची शक्यता आहे। आशिया कप 2025 मधील भारत पाकिस्तान सामन्याची तिकीटं अद्याप विकली गेली नाहीयेत। स्पर्धेत हा सामना 14 सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे। सहसा या हाय व्होल्टेज सामन्याची तिकीटं काही तासातच संपतात, परंतु यावेळी तिकिटांची किंमत 2.5 लाख रुपयांपर्यंत वाढल्यानं तिकीटं अद्याप विकली गेली नाहीयेत। भारतीय महिला तिरंदाजांना कांस्य पदकासाठीच्या लढतीत अव्वल मानांकित दक्षिण कोरियाशी लढावं लागणार आहे। भारतीय महिला तिरंदाजांना या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये 3रं मानांकन देण्यात आलंय। अहमदनगरच्या शिवम लाहकरनं 74व्या इंटर सर्व्हिस ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 84.31 मीटर भाला फेकून नीरज चोप्राचा विक्रम मोडलाय। नीरज चोप्राच्या यशानंतर भारताच्या भालाफेकीतील भविष्य उज्ज्वल दिसतंय। यामुळे नीरजनेही शिवमला शाबासकी दिली आहे।